मित्रांनो, दिल्लीत एकाच आठवड्यात तीन तीन भेटी होतात. वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा गुप्तगुप्त चालतंय. तरीही सगळे नेते सांगतायत काही खास नाहीये, हा तर योगायोग आहे. पण राजकारणात योगायोग कधीच नसतो. मित्रांनो, जळगावमध्ये अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकतोय आणि विचारलं तर उत्तर दिलं, परवानगी घेतली आहे. तर मग प्रश्न एकच आहे, राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? आणि खरंच दोन्ही राष्ट्रवादी परत एकत्र येणार का? अनेक चर्चा महाराष्ट्रात घडतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत बसणार. नेमकं काय आहे हे विषय, आणि हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. आपण हे संपूर्ण राजकीय नाट्याचाच पापड आणि पापुद्रा दोन्ही उलगडणार आहोत बरं का. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय दाटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, ही गोष्ट समजून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर उतरताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला भीषण अपघात झाला होता आणि त्यात त्यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं फक्त एक कुटुंब हादरलं नाही, तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेलं. अजित पवार यात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जवळपास शून्य होती, कारण नेतृत्वाचा प्रश्न मध्येच उभा राहायचा. पण त्यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात आली आणि इथूनच खरी गोम सुरू होते. मित्रांनो, सूत्रानुसार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गतच प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं कार्यकारिणीतून वगळल्याची चर्चा समोर आली आणि हा वाद अजूनही दुमसतोय असं बोललं जातंय. एका बाजूला सुनेत्रा पवार यांची पूर्ण पक्षावर पकड आहे असं सांगितलं जातं, तर दुसऱ्या बाजूला तटकरे दिल्लीत मंत्रिपदाची आस लावून बसलेत अशी चर्चा आहे. आणि मित्रांनो, आता याच पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यात जे काही घडलं ते बघा बरं का. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे रात्रीच्या वेळेस थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. चर्चा झाली, अर्थ खात्याची महायुतीत अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं, ते परत मिळावं अशी मागणी तटकरे यांनी उघडपणे केली. पण गंमत अशी मित्रांनो की ही भेट संपते ना संपते तोच शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे सुद्धा रात्री उशिरा त्याच वर्षा बंगल्यावर त्याच दिवशी दाखल झाले. एकाच रात्री एकाच बंगल्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते. हा काही योगायोग मानायचा का की संकेत? बरं, याच्यात नेमकं काय घडलं हे तुम्हीच ठरवा आता. आणि इकडे दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले आणि त्याच सुमारास आमच्या मराठवाड्याचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. आता ही भेट त्यांनी स्वतः स्पष्ट केली आहे बरं का. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवतीताईच्या 10 ऑगस्टच्या रिसेप्शनच्या निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती असं बीडचे खासदार सांगतायत. आणि सोबतच बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था हा मुद्दाही त्यांनी मांडला गेला असं खासदार सोनवणे यांनी ठामपणे सांगितलं. आता राजकीय एकत्रीकरणाशी या भेटीचा काही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण मित्रांनो, आठवा, काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीही याच अमित शहा यांची भेट घेतली होती आणि तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळ वापसीची चर्चा जोरदार चर्चेत आली. आता ज्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर विरोध केला होता, त्यामुळे या भेटींची मालिका बघितली की एक पॅटर्न दिसतो बरं का. प्रत्येक भेट ही वैयक्तिक कारणासाठी आहे असं सांगितलं जातं, पण टायमिंग मात्र राजकीय दृष्ट्या अतिशय बोलका आहे. आता खरा मुद्दा येतो मित्रांनो, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीए मध्ये सामील व्हावा यासाठी भाजप हायकमांड कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपनं यासाठी एक स्पष्ट अट सुद्धा घातली आहे. अट अशी बोलली जाते की दोन्ही राष्ट्रवादी गट आधी एकत्र यावेत, तरच शरद पवार गटाला एनडीए मध्ये सामावून घेतलं जाईल. म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र या आणि मग आमच्या सोबत सत्तेत या. आणि विलिनीकरण जर झालंच तर एकीकृत राष्ट्रवादीला केंद्रात 2 आणि राज्यात 1 मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव सुद्धा समोर आल्याचंही सूत्रांनी म्हणणं आहे. म्हणजे सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांना केंद्रात तर जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या रंगू लागली आहे. आणि हे सगळं का घडतंय बरं का मित्रांनो, कारण संसदेचे पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक ठरू शकतं. लवकरच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक असेल आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधारी रालो आकडे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पुरेसं आकडा नाहीये. आणि नेमकं याच वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांचं महत्व प्रचंड वाढलेलं आहे. दिल्लीतल्या राजकीय चर्चेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या विधेयकांसाठी शरद पवारांचं समर्थन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे संख्याबळाचं राजकारण आणि भावनिक एकत्रीकरणाची भाषा दोन्ही एकाच वेळी सुरू आहे. पण मित्रांनो, इथेच खरी गंमत आहे बरं का. एका बाजूला खासदार सुप्रिया सुळे भाजप सोबत जाण्याचं वृत्त स्पष्टपणे फेटाळत जरी असले तरी दुसऱ्या बाजूला जळगावमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो येतोय आणि तो मोठ्या प्रमाणात झळकतोय आणि तेही पवार साहेबांच्या परवानगीनंच असं स्वतः संजय पवार सांगतायत.
आता एकीकडे नकार आणि दुसरीकडे असे प्रतिकात्मक संकेत, म्हणजे हा विरोधाभास कशासाठी आहे? आणि मित्रांनो, यामुळे चर्चा होणारच आहे. राजकारणात असे संकेत उगीच दिले जात नाहीत बरं का. आणि जनतेची आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया मोजत आहेत असं कार्यकर्ते सांगतायत. आणि अंतिम निर्णयाची वेळ जशी जवळ आली एवढंच यातून दिसतंय. म्हणजे लक्षात घ्या, 22 जुलै हा दिवंगत अजित पवार यांचा जन्मदिवस होता. त्यांच्या पहिल्याच जयंतीच्या आसपासच या सगळ्या हालचालींना वेग आलाय. हा योगायोग मराठवाड्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटलेली नाहीये. ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि आता मित्रांनो, हे सगळं आपल्या मराठवाड्याशी, बीडशी थेट जोडलेलं आहे बरं का. कारण लक्षात घ्या, आता तुम्ही म्हणाल की याला बीडचा काय संबंध आहे? तर संबंध आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडची राजकीय सामाजिक परिस्थिती अजूनही धगधगते आहे. एका बाजूला खासदार बजरंग सोनवणे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने मांडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळ वापसीची चर्चा जोरदार समोर येत आहे. आणि मित्रांनो, जर खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर बीड सारख्या जिल्ह्यात या दोन नेत्यांचं राजकीय भवितव्य आणि त्यांच्यातलं हेद्विंद कोणतं वळण घेणार, हा प्रश्न आमच्या मराठवाड्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरणार आहे. कारण संपूर्ण राजकारणच पलटणार आहे. तर मित्रांनो, चित्र स्पष्ट आहे बरं का. नकार तोंडावर आहे, पण हालचाली मात्र दिल्लीपासून जळगाव पर्यंत आणि इकडे बीड पर्यंत सुरू आहेत. वर्षा बंगल्यापासून बीड पर्यंत ही जी चर्चा सुरू आहे, यात नेमकं काय? संख्याबळाचं गणित, मंत्रिपदाचं गणित आणि कुटुंबाच्या भावनिक वारशाची भाषा, या तिन्हींची सांगड घालून अंतिम निर्णय शरद पवार स्वतः घेणार आहेत असं म्हटलं जातंय. पण खरा प्रश्न हा आहे की एकत्रीकरण खरंच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि शेतकऱ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी खरंच फायदेशीर ठरणार आहे का? विशेषतः आमच्या मराठवाड्यातल्या तरुणासाठी काय बदलणार आहे का? की हा फक्त दिल्ली आणि मुंबईतल्या खुर्च्यांचा खेळ होणार आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कारण दोन्ही राष्ट्रवादी खरंच जर एकत्र येतील का? आणि जर भविष्यात आलेच आणि सत्तेत सामील झालं, बीडच्या खासदारकीसाठी तिकीट कोणाला देणार? पंकजा मुंडे की बजरंग बाप्पा सोनवणे? मग दोन्ही एकत्र आल्यानंतर काय घडणार? याविषयी तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, किंवा बीडमध्ये काय घडणार, याविषयी नक्कीच कमेंट करून तुमच्या भावना, तुमच्या कमेंट्स आम्हाला द्यायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.